नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. माझ्या या आधीच्या व्हिडिओत ज्यामध्ये मी सिंधू जलवाटप करार आणि त्या कराराबद्दल भारत देशाची गुलाबी चाचाने केलेली फसवणूक याबद्दल विवेचन केलं होतं आणि आपल्या सर्वांचे हार्दिक आभार की ते विवेचन आत्तापर्यंत 1.25 लाख लोकांनी बघितलं आहे आणि अजून लोक बघतच आहेत. खूप चांगले चांगले कमेंट्स त्याच्यावरती आलेले आहेत की या कुटुंबानी, नेहरू कुटुंबानी भारताचा इतका द्वेष का केला हे कोणालाही नीट कळत नाही. कदाचित आपल्याला त्याचे कारणं माहिती असतील की या नेहरू कुटुंबाचं भारतावर कधीच प्रेम नव्हतं. पण मला लोक म्हणतात की आता ते नेहरू गेले. लोक काय, प्रियंका गांधींनी सांगितलं की नेहरूंनी ज्या चुका केल्या त्या जाऊ दे, आता त्या चुकांचं एक दिवशी आपण सगळं त्या चुकांचं बोलणं करू आणि त्यानंतर ते विसरून जाऊ. विसरता येत नाही. त्याचं कारण त्यांची आत्ताची जी सगळी वंशज आहेत ना, सोनिया गांधी, प्रियंका, सोनिया गांधी वंशज नाही आहे पण त्या कुटुंबातले आहेत, प्रियंका, राहुल, हे अजूनही भारतद्रोही आणि भारतद्वेष्ट्यांकरता यांचं सगळं सहानुभूती असते. अजूनही ती नेहरू कुटुंबाची जी भारताच्या विरुद्ध असलेले लोक त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते आटलेलं नाही आहे. आणि मुस्लिम प्रेम तर त्यांचं फारच ओतू जात असतं, सदैव ओतू जातं. त्याचं एक कारण हेही आहे की काँग्रेस पहिलेपासनं मुस्लिमांच्या मतावर जगत आलेली आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातल्या मुसलमानांनी पाकिस्तानात जाऊ नये याकरता आटापिटा करण्यामध्ये मोहनदास करमचंद सर्वात पुढे आणि त्यांच्यानंतर बाकी सगळे गँग, नेहरू वगैरे. कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला मतं देणारे हीच लोक आहेत. ही गेली तर आपल्याला मत कोण देणार. तेव्हापासून त्यांनी हा सगळा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. तो मुद्दा वेगळा. पण काल काय झालं, काल का परवा सोनिया गांधी सध्याच्या काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्या, म्हणजे तसे तर मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ आहेत पण 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला काँग्रेसमध्ये कुत्रं विचारत नाही. त्यांना नीट धड चालताही येत नाही, त्यांना अध्यक्ष करून ठेवलं आहे. ती पद्धतच असते काँग्रेसची. गांधी घराण्यातला अध्यक्ष नसला तर तो अध्यक्ष कायम विकत असतो. सीताराम केसरी जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांना उचलून फेकून दिलं होतं बाहेर सोनिया गांधींच्या सपोर्टर्सनी. तर अशी परिस्थिती त्यांची आहे. पण मुद्दा असा की त्या काय म्हणाल्या, त्यांनी एक लेख लिहिला. त्यांना लिहिता येतं हेच खरं म्हणजे माहीत नव्हतं. लिहून घेतला, काय केलं. आणि त्या लेखात काय म्हणल्या की गाझातल्या लोकांबद्दल भारत सरकारला अजिबातच सहानुभूती नाही आहे. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव, आपले विरोधी पक्षनेते राहुलजी, ते बोलले की भारताला मोरल गायडन्स नाही आहे. म्हणजे गाझातल्या लोकांबद्दल भारताच्या मनात सिंपथी नाही. किती बिचाऱ्यांवर अन्याय होतो आणि त्याच्याविरुद्ध भारत इस्रायलशी मैत्री करतो. या विधानाचा थोडासा समाचार घ्यायचा या व्हिडिओमध्ये विचार आहे. आता हे गाझातले लोक कोण आहेत? गाझा पट्टी हा जो प्रकार आहे तो आणि पॅलेस्टाईन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पॅलेस्टाईन किंवा त्याचं खरं नाव फिलिस्तीन आहे, पण इंग्रजांनी जसं मुंबईचं बॉम्बे केलं तसं फिलिस्तीनचं पॅलेस्टाईन केलं आहे. त्या फिलिस्तीनी लोकांची वस्ती गाझामध्ये जशी आहे तशीच इस्रायलमध्ये सुद्धा आहे. त्याला वेस्ट बँक म्हटलं जातं. वेस्ट बँक का, तर तो पश्चिम किनारा आहे कशाचा, जॉर्डन नदीचा. असू दे, तो मुद्दा वेगळा. तर तिथले जे फिलिस्तीनी लोक आहेत त्यांच्यावरती राज्य करणारी लोक आहेत, त्याला पॅलेस्टिनी अथॉरिटी म्हणतात आणि ते महमूद अब्बास त्याचे लीडर आहेत. पण गाझामध्ये काय झालं, पॅलेस्टिनी अथॉरिटीच्या जे निवडून आले होते त्यांची कत्तल करून दहशतवादी गटांनी ताबा घेतला. ते दहशतवादी म्हणजे हमास ही प्युअर दहशतवादी संघटना आहे. हमास ही कुठल्याही तऱ्हेची राजकीय पक्ष नाही आहे, कुठलीही पॉलिटिकल आयडिओलॉजी नाही. आयडिओलॉजी काय, तर समुद्रापासून जॉर्डन नदीपर्यंत एकही जीव जिवंत राहिला नाही पाहिजे, ही त्यांची आयडिओलॉजी आहे. ही हिजबुल्लाची आयडिओलॉजी आहे. आयडिओलॉजी म्हणजे तत्त्व. हिजबुल्ला जे लेबनॉनमध्ये कार्यरत आहेत त्यांना इराण मदत करतं, यांना इराण मदत करतं आणि सगळ्यांचं ध्येय एकच की इस्रायल जीव मुक्त करायचा. असे हे दहशतवादी ज्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलमध्ये कहर मांडला आणि 1400 निष्पाप निरपराध नागरिकांची कत्तल केली, तिच्यात लहान मुलांना ओव्हनमध्ये टाकून ओव्हन गरम करून त्यांना मारलेलं आहे, याचे पुरावे सगळे बाहेर आलेले आहेत. तेव्हा या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचं प्रेम आटूनच गेलं हो. या पुतना मावशीचं तेव्हा पाना फुटला नाही, अजिबात नाही. स्टेटमेंटसुद्धा दिलं नाही त्यांनी काही. कारण काय, त्यांच्या लाडक्या हमासनी हे केलं होतं. आता हे जे लाडके हमास आहेत त्या हमासकरता जर आता तुमचा पाना फुटत असला तर मला वाटतं कुठेतरी आपल्याला आता यांना जाब विचारायला लागेल. ही प्रियंका एक पिशवी घेऊन गेली होती पार्लमेंटमध्ये.
पॅलेस्टाईनचा झेंडा आणि गाझाला मुक्त करा आणि वगैरे या सगळ्या गोष्टींकरता. कारण दाखवायला काय की आमची सहानुभूती खरं म्हणजे यांची सहानुभूती पॅलेस्टाईनला नाही आहे. यांना कोणीतरी असं डोक्यात भरवून दिलं आहे की तुम्ही पॅलेस्टाईनचा जेव्हा जय जयकार करता तेव्हा भारतातले मुसलमान तुम्हाला मत देतात. पूर्वी देत होते, आता तेही खरं नाही आहे बरं का. आपण बघितलं बंगालमध्ये मुसलमानांनी त्यांना अजिबात मत दिलेलं नाही आहे. इतरही ठिकाणी आपण पाहतो मुसलमानांनासुद्धा कळायला लागलं आहे की यांना मत देण्यात काही फायदा नाही, कारण हे जिंकूनच येत नाही. ते जिंकून आले नाही तर मत वाया जातं. असा प्रकार असताना तरी यांना आता कोणीच मत देत नाही. हिंदूही मत देते आणि मुसलमानही मत देते. मग काय करायचं? मग रडत राहायचं मुसलमानांच्या नावाने, कारण ते आपल्याला जमतं. तेवढंच फक्त आपल्याला करता येतं. आता यांच्या विरुद्धात कोण आहे तर इस्रायल. राहुलजी काय म्हणले की भारताने इस्रायलच्या कॅम्पात चाललेत. भारत इस्रायलच्या ऑर्बिटमध्ये गेला आहे, म्हणजे इस्रायल हा मुख्य ग्रह आणि भारत त्याचा उपग्रहासारखा फिरतो. इतकं वेगळं विधान दुसरं नाही, पण या गृहस्थाकडनं दुसरे विधान आपण एक्सपेक्टच करू शकत नाही. भारत आणि इस्रायलच्या ऑर्बिटमध्ये जाणं हा काय प्रश्न आहे. इस्रायलने भारताला कधी कधी कुठे कुठे मदत केली याचा नुसता पाढा वाचला ना तर आपल्याला कळेल. सगळ्या युद्धांमध्ये 71च्या युद्धामध्ये इस्रायलने भारताला मदत केली. अगदी 99च्या कारगिल युद्धामध्ये आपल्याला लेझर गाईडेड बॉम्ब्स पाहिजे होते. मिराज आपलं काय झालं, कारगिलमध्ये आपण ठरवलं होतं पाकिस्तानची सीमा आपण क्रॉस करणार नाही, लाईन ऑफ ॲक्शनसुद्धा आपण क्रॉस करणार नाही. मग कसं करायचं तर लेझर गाईडेड बॉम्बनी त्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करायचे होते. ते लेझर गाईडेड बॉम्ब फक्त इस्रायलकडे होते. अमेरिकेने इस्रायलला सांगितलं होतं त्यांना द्या, पण जरा उशिरा द्या. इस्रायलनी त्यांचं अजिबात ऐकलं नाही. इस्रायल अमेरिकेचं सारखं नेहमी ऐकत नाही, हे लक्षात ठेवा. आत्तासुद्धा नेतान्याहूनी ट्रम्पचं न ऐकता हिजबुल्लाचे कंबर तोडण्याचं काम चालवलेलंच आहे. तर ते बॉम्ब आपल्याला दिले. ते बॉम्ब वापरून आपण कारगिलमधले ते जे घुसखोर आले होते त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे. ही इस्रायलची मदत आहे. बालाकोटचा बदला जो आपण म्हणजे बालाकोटला आपण जो बॉम्बिंग केलं त्याला स्पाइस बॉम्ब पाहिजे होते आपल्याला. जे बॉम्ब कॉन्क्रीटचं छत फोडून खाली जातात आणि तिथे फुटतात, ते बॉम्ब इस्रायलने आपल्याला पुरवले. कायम इस्रायल आपल्याला मदत करत आलेला आहे. याच्या अगोदरची सरकारं इस्रायलची मदत घ्यायची, पण इस्रायलला उघडपणे मान्यतासुद्धा दिली नव्हती त्या देशाला. काँग्रेसच्या राज्यात इस्रायल देशाला मान्यता देखील दिलेली नव्हती. कारण काय? मुसलमान नाराज होतील. अरे तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात का मुसलमानांचे पंतप्रधान आहात? कुठेतरी तुम्हाला हे मनात घ्यायला पाहिजे. राष्ट्र सर्वोपरी, पण काँग्रेसला राष्ट्र सर्वोपरी नाही आहे. सत्ता सर्वोपरी आणि त्यात मुसलमान पहिले. कारण मनमोहन सिंग बरळलेच होते. बरळले हाच शब्द योग्य आहे की देशाच्या सगळ्या साधन संपत्तीवरती पहिला हक्क मुसलमानांचा आहे. का रे म्हाताऱ्या? पहिला हक्क मुसलमानांचा. साधन संपत्ती निर्माण त्यांनी करायची नाही, चोरायला तिथे आयत्या वेळावर यायचं आणि तू त्यांना सपोर्ट करणार. हे असले पंतप्रधान आपल्याला काँग्रेसने दिलेले आहेत. आणि अजूनही त्यांना ते जे एक बाळ त्यांनी गेले सारखं लॉन्च करत आहे, प्रत्येक इलेक्शन हारतं आहे, त्याला पंतप्रधान करण्याची त्यांची अजूनही अपेक्षा आहे. असो, त्यांची अपेक्षा काही असली तरी भारतीय जनता ही सुज्ञ आहे, ती असलं काही करायची नाही. पण हे किती जुनं आहे तुम्हाला सांगू का? सुब्रमण्यम स्वामींनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की ही सोनिया हिने यासेर अराफतला त्या काळामध्ये $50 लाख पाठवले होते आणि ते त्यांना द्यावे हे राजीव गांधींनी सुब्रमण्यम स्वामींना सांगितलं होतं. सुब्रमण्यम स्वामी त्यांचे मित्र होते तेव्हा, आणि म्हणून हे $50 मिलियन म्हणजे जे काय होतील कोट्यावधी डॉलर ते त्यांना द्यायला त्यांनी सांगितले होते. तर हे डॉलर दिले. बरं, तो यासर अराफत हरामखोर कोण होता? तो पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन ही जी दहशतवादी संस्था होती तिचा दहशतवादी संस्थापक होता. पुढे त्याच्या लक्षात आलं, इस्रायलने त्याला इतकं ठेचलं की दहशतवादाने आपली काही जाळ गळत नाही, म्हणून त्यांनी जाऊन संसदीय राजकारणात घेतला आणि वेस्ट बँकमध्ये निवडून आला आणि रमाल्ला नावाच्या एका छोट्या गावात त्याची राजधानी केली होती. आटपाट नगरातला छोटासा राजा तो तिथे झालेला होता. काही त्याला किंमत उरलेली नव्हती, पण भ्रष्टाचार भरपूर, प्रचंड पैसा त्यांनी केलेला होता. देशातल्या जशी सोनिया गांधी जगातली 4थ्या क्रमांकाची राजकीय महिला श्रीमंत आहे, तसाच यासर अराफतसुद्धा होता. कारण अशा देणग्या आणायच्या जगातनं. आणि यासर अराफतची बायको अमेरिकेत राहते आणि ती अजिबात इकडे येत नाही. त्याचे सगळे जे लक्षावधी डॉलर्स आहेत ते मजेत उडवते तिथे. हे तुम्हाला कोणी सांगत नाही. तर या यासर अराफतला आपण एवढे पैसे दिले. तो इंदिरा गांधींना बहीणही मानायचा. 26 जानेवारीच्या परेडला त्याला बोलवून आपल्याकडनं त्याला सलामी आपल्या सैनिकाकडनं दिलेली आहे त्यांनी. त्याला जेव्हा विचारलं काश्मीरच्या बाबतीत तू भारताची भूमिका का मांडत नाहीस, तो म्हणला अहो ते मुसलमान आहेत ना, आम्ही मुसलमान, त्यावेळेला आम्ही कधीच तुमच्याबरोबर. असली नीच लोकं, त्या नीच लोकांना मैत्री करण्याची काँग्रेसला भयंकर आस आहे. पाकिस्तानशी मैत्री करा, यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी मैत्री करा. आता दिवस बदललेले आहेत.
यांच्याशी मैत्री करण्याची काही गरज नाही आहे. त्यांचं पाणी तोडा, त्यांना तहानेनी मारा, त्यांना भुकेनी मारा, त्यांना जमलं तर बॉम्ब फेकून मारा. त्या लोकांशी मैत्री करण्याची काहीही गरज नाही आहे, कारण त्या लोकांच्या मनामध्ये कायम भारताचा द्वेषच आहे आणि कदाचित गांधी कुटुंबाच्याही मनामध्ये कायम तेच आहे. भारताबद्दलचं प्रेम त्यांचं कधीही दिसलेलं नाही. हा राहुल आत्ता कुठे आहे? काँग्रेस सांगतच नाही आहेत, कारण तो परत विदेशात पळाला आहे. हे राहुलजी विरोधी पक्षनेते कशाला हो विदेशात जातात? त्यांचा खर्च कोण करतो? काँग्रेसी लगेच मूग गिळून बसतात. मला काँग्रेस भाजप हे भांडण इथे काढायचं नाही आहे. देश आणि देशद्रोही हे भांडण काढायचं आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, देश कोणाचा आहे, देशप्रेमी कोण आहेत आणि देशद्रोही कोण आहेत. हे जे कुटुंब आहे, जे स्वतःला गांधी म्हणवतं, त्यांचा गांधी नावाशी काही संबंध नाही. मोहनदास गांधींनी त्यांना आपलं स्वतःचं नाव दिलं, त्याबरोबर बहुतेक स्वतःची राष्ट्रघातकी विचारसरणीही दिली आणि ही एकाच माळेचे सगळे मणी आहेत. तेव्हा यांना ओळखा, कायम यांच्यापासून सावध राहा. जिथे जिथे जमेल तिथे तिथे यांना अडवा आणि यांना अडवून पुढे चला. हा देश आपल्याला स्वतंत्र, सार्वभौम, शक्तिमान देश करायचा आहे. हे असली बाणगुळं आपल्याला पुसायची नाही आहेत. यांना काढून टाका रस्त्यातनं. रस्त्यात आपल्या काटेरी झुडपं आली तर आपण उपटून फेकून देतो, तसं यांना उपटून फेकून द्या. देश टिकला पाहिजे, देश वाढला पाहिजे. देशप्रेम हे सर्वोपरी आहे. हे भाजप सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार हे मांडतंच आहे. सध्याच्या युद्धातसुद्धा हे काँग्रेसी ओरडत होते युक्रेनची बाजू. कशाला घ्या युक्रेनची बाजू? युक्रेननी काश्मीर प्रश्नात आपली बाजू घेतलेली नव्हती. पण काँग्रेसला मुळी भारतप्रेमी नकोच आहेत, त्यांना भारतद्वेषच हवा आहे. तेव्हा त्यांना आता सशक्त उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. जमेल तसं मी या गोष्टीचे आणखीन पायामुळं पुढे नेणारच आहे. आता तुम्हाला परत धन्यवाद देतो की याच्या आधीचा सिंधू पाणी वाटप कराराचा व्हिडिओ आपण अगदी भरभरून बघितलात. तसाच हाही व्हिडिओ आपण बघाल अशी आशा करतो आणि आपली रजा घेतो. हा व्हिडिओ बघितला, आपल्याला आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स येऊ दे. खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स व्हिडिओवर आलेल्या आहेत. मी मुद्दाम एक व्हिडिओ कमेंट्स वाचण्याचाच करणार आहे. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद आणि नमस्कार.